राष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय श्री अजीत दादा पवार जी से मैं विनती करती हूं कि वे इस सभा को संबोधित करें। साईबाबाच्या पुण्यनगरीत मी भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्र ही भक्ती आणि शक्तीची भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकोबा, विठ्ठल ते शिर्डीचे साईबाबा भक्तांना दिशा दाखवण्याचं काम केलंय। भक्त जेव्हा धार्मिक स्थळी माथा टेकून धन्य होतात, भक्तीत विलीन होतात, येथून एक नवी ऊर्जा चैतन्य घेऊन जात असतात। प्रत्येक किलोमीटर अंतरावरून आलेल्या भक्तांना मंदिरात आल्यानंतर मंदिराच्या आंतरिक शक्तीनं तर ऊर्जा प्राप्त होतच असते। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आजच्या भेटीतून लोककल्याणाचं काम करण्यासाठी हीच ऊर्जा मिळो अशी प्रार्थना मी आज या प्रसंगी करतो। साईबाबांनी सर्व समुदायासाठी एक मंत्र दिला, सबका मालिक एक। याचा अर्थ असा आहे की सर्व जगाचं कल्याण करणारा ईश्वर एकच आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 2014 साली या देशाचं पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर सबका साथ सबका विकास ही घोषणा करून त्यांच्या प्रशासनाचा मंत्र त्या घोषणेमार्फत लोकांच्या पुढे ठेवला होता। मला वाटतं या घोषणेमधील प्रेरणा साईबाबांच्या सबका मालिक एक या मंत्राप्रमाणेच गेल्या 9.5 ते 10 वर्षांची त्यांची कारकीर्द जर आपण पाहिली तर ते या घोषणेच्या मार्गानेच देशाला पुढे नेत असल्याचं आपल्याला सगळ्यांना पावली जाणवतंय। महाराष्ट्रानं कायमच राष्ट्राचा विचार केला आहे। जेव्हा जेव्हा देशावर संकट आली तेव्हा छातीचा कोट करून महाराष्ट्र राष्ट्रासोबत उभा राहिला, हा इतिहास आहे। आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हीच भूमिका वेळोवेळी मांडली होती आणि त्याच भूमिकेतून आज मोदी साहेब राष्ट्र बळकट करण्याचं काम करत असताना आम्ही त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला। पंतप्रधान मोदीजींनी म्हणजेच विकास हे समीकरण घट्ट झालं आहे, त्यामुळेच विकास हा समान धागा असल्याने आम्ही सर्वजण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या राज्याच्या संयुक्त नेतृत्वाने या दृष्टिकोनातून काम केलेलं आहे। आज अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्याचं भूमिपूजन आणि उद्घाटन पंतप्रधानांच्या शुभ हस्ते होत आहे। त्याच्यामध्ये तुमच्या माझ्या बळीराजाचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचा। मला आठवतंय माझा आजोळ नगर जिल्हा असल्यामुळं 53 वर्ष कितीतरी वेळा निळवंडे धरणाचं नारळ फोडण्याचं काम अनेक राज्यकर्त्यांनी केलं। निवडणुका आल्या की नारळ फोडायचा आणि लोकांना सांगायचं की आता आम्ही निळवंडे करणार। बघता बघता 3 पिढ्या, पहिली पिढी गेली, दुसरी पिढी गेली, आता तिसरी पिढी ह्याच्यामध्ये जाते। 8.5 TMCचं धरण, 2.25 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली आणणारं धरण। आत्ताच मोदी साहेब तिथं पाणी सोडत असताना, जलपूजन करत असताना आम्हाला सांगत होते की बाबांनो, पाणी हे महत्वाचं आहे, ठिबकचा वापर करा, पाण्याची जेवढी बचत करता येईल तेवढी बचत करा, तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना ते पाणी मिळणार आहे। खूप जणांचे जमीन जुमला, घरं दारं त्या निळवंडे धरणामध्ये गेली, त्यावेळेस बाकीच्यांना पाणी मिळणार। जवळपास 182 गावांना हे पाणी देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून, जलसंपदाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतंय। अनेक चढ उतार आपण ह्या बाबतीमध्ये बघितले, परंतु एकदाच हे धरण पूर्ण पण झालं आणि कॅनॉलची पण कामं, दुसरा कॅनॉल साधारण डिसेंबरला पूर्ण होईल। परंतु 53 वर्षापूर्वी कुणाला वाटलं नसेल की हे धरण आता आपल्याला सुरू करायचंय, परंतु हे पूर्णत्वाला नेण्याचं आणि त्याचा शुभारंभ करण्याचं निश्चितपणे त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्याच हातामध्ये होतं आणि त्याच्यामुळे इतका काळ त्याला गेला, ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे। खरं तर एकंदरीतच हे सगळी धरणं होत असताना आपण योग्य प्रकारची पिकं घेण्याचा प्रयत्न करा। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत। मी सगळ्यांची नावं घेऊन वेळ घेतला नाही, कारण आपण सगळेजण मोदी साहेबांचं भाषण ऐकण्याच्या करता उत्सुक आहात।
ह्याची मला जाणीव आहे. परंतु मी आपल्याला सांगेन, आज रेल्वेच्या संदर्भातले वेगवेगळे महत्वाचे प्रकल्प, पाण्याच्या संदर्भातले वेगवेगळे महत्वाचे प्रकल्प, साईबाबाच्या दर्शनाच्या करता लाखोचा जनसमुदाय येतो, त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी असतील, आम्ही सगळे असू, आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून समाजाचं, सर्व जाती धर्माचं भलं करण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण पाठीमागच्या काळामध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना 500 रुपये महिना देण्याचा निर्णय घेतला आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्याही सरकारने महिना 500 रुपये असे आता आपण साधारण शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक फुल ना फुलाची पाकळी हे देण्याचं काम आहे. आम्ही हे जरी देत असलो तरी ह्याच्यातून पेक्षा शेतकऱ्यांनी कष्टाने केलेला जो माल आहे, धान्य आहे, फळं, पिकं किंवा वेगवेगळ्या भाजीपाला आहे, फुलं आहेत, ह्याला चांगला दर देण्याचा प्रयत्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवर चाललेला आहे आणि आम्ही पण महाराष्ट्राला त्याच रस्त्याने नेण्याचा प्रयत्न करतोय. ह्याची पण ओळख आपण सगळ्यांनी ठेवावी. 0% व्याजाने 3 लाखापर्यंत पीक कर्ज, 1 रुपयामध्ये पीक विमा, असे कितीतरी महत्वाचे निर्णय आपण ह्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या करता घेतलेले आहेत. पुढे देखील मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशाच पद्धतीनं महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता प्रत्येक व्यक्तीला हे सरकार माझाही विचार करतंय अशा प्रकारची भावना त्यांच्या मनातनं कृतीतनं दाखवण्याचं काम आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करण्याचा निश्चय केलेला आहे. आज एवढ्या प्रचंड संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलंही मनापासून स्वागत करतो, आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.